जर हा मुलगा राजकारणात हम्म. गेला तर एक बलवान सम्राट होईल, म्हणजे पंतप्रधान होईल. हम्म. किंवा हो. आद्य शंकराचार्य यांच्यासारखा संन्यासी होईल, असं हम्म. कुणी म्हटलं होतं? असं एका हे साधूने म्हटलं होतं. कुणाच्या बाबतीत बरोबर. म्हटलं होतं? नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात म्हटलं होतं. केव्हा म्हटलं होतं? 1963च्या दरम्यान, म्हणजे ज्या वेळेला नरेंद्र मोदी हे 12-13 वर्षांचे होते. आणि मग हे कशामध्ये उल्लेख आलेला आहे? तर ज्यांनी नरेंद्र मोदी हे स्वयंसेवक ते प्रधानसेवक हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, ते शेषराव चव्हाण यांच्या पुस्तकावर. आणि शेषराव चव्हाण हे आत्ता आपल्या सोबत चर्चेसाठी आहे. आता बघा, आज राजकीय परिस्थिती काय? 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर आहेतच. त्या दृष्टीने मोदी आणि शहा आपली रणनीती अंमलात आणत आहे. रणनीती केव्हाच ठरलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला जुनी संसद पाडून सेंट्रल व्हिस्टा बिल्डिंग ज्या वेळेला उभी राहिली, त्याच वेळेला ही सुरुवात झालेली की आता काय करायचं आहे? महिला आरक्षण, हे डिलिमिटेशन बिल, आणि मग खासदारांची संख्या वाढणार आहे. ही तिथून तयारी सगळी सुरू झालेली. आता आज काय परिस्थिती राजकारणामध्ये? भारतामधली जर 3-4 राज्य सोडली तर सगळीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झालेली आहे. आणि उरलेल्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष कसे कमकुवत होतील, ती सत्ता कशी नष्ट होईल, आणि जिथे आपली सत्ता आहे तिथं प्रादेशिक पक्ष अस्तित्वातच राहणार नाही. काँग्रेसनी मात्र 100 जागांच्या आसपास मिळवलेल्या आहेत. मग आता नरेंद्र मोदी हे 2014, 2019 आणि 2024, म्हणजे 2014 पेक्षाही 2019 मध्ये त्यांनी जास्त जागा मिळवल्या, आणि 2024 मध्ये मात्र 240 वर त्या भारतीय जनता पार्टीची गाडी आणलेली. आणि आता 2029 येणार आहे. तत्पूर्वी करायचं काय? म्हणजे आपल्याला 18 पगड कुबड्या घेऊन जायचंय की काय करायचं? यासाठी हे गणित आखण्यात आलेलं आहे नवीन. मग आता डिलिमिटेशन बिल आहे, एक देश एक निवडणूक आहे, समान नागरी कायदा आहे, आणि येत्या 20 जुलै पासून जे अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणती विधेयकं आणले जातील याचा काही भरोसा नाही. कारण बहुमत आहे. मग त्यासाठी महाराष्ट्र असो, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असो, शरदचंद्र पवार यांची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल, काय चाललेलं हे आपण बघतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेषराव चव्हाण यांनी हे जे काही पुस्तक लिहिलेलं आहे, नरेंद्र मोदी स्वयंसेवक ते प्रधान सेवक. सर, तुम्ही त्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी की मोदींचा काम करण्याचा अचाट उत्साह, मनशक्ती आणि कार्यशैली बघता ते स्वतंत्र हुकुमशहा बनतील अशी भीती वाटते. परंतु माझं मन मला सांगत आहे की मोदी दयाळू, परोपकारी हुकुमशाह बनतील. आता इथूनच तुम्हाला पहिला प्रश्न आहे की असं तुम्हाला याच्यामध्ये हे का लिहावं वाटलेलं आहे? बोला सर. हे बघा, नरेंद्र मोदीच्या 2014चे नरेंद्र मोदी आणि 2026चे नरेंद्र मोदी याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदीला प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर केलं होतं, आणि त्या डिक्लेरेशनमुळे नरेंद्र मोदींनी स्वतः प्राईम मिनिस्टर होण्याच्या दृष्टीनं सगळी यंत्रणा, प्रचाराची यंत्रणा राबवली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारतातील ज्या संस्था होत्या, ज्यांचा इलेक्शन मध्ये अनुभव होता, आणि जगातील ज्या निष्णात संस्था होत्या इलेक्शन लढवण्यामध्ये, प्रचार करण्यामध्ये, करवण्यामध्ये, त्या सगळ्या संस्थांना नरेंद्र मोदींनी 2014च्या इलेक्शन मध्ये आणल्या होत्या.
तो जो धूमधडाका झाला, त्या धूमधडाक्यामध्ये असं वातावरण निर्माण करण्यात आलं की नरेंद्र मोदी हमखास 2014च्या इलेक्शन मध्ये निवडून येतील, निवडून आले आणि जाहीर केल्याप्रमाणे ते पंतप्रधानी झाले. आता हा 2014 ते 2019चा त्यांचा जो पंतप्रधान पदाचा कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये त्यांनी देशामध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न केला, यात शंकाच नाही. ज्या योजना तयार केल्या त्या योजना त्यांनी राबविल्या सुद्धा. आणि 2019 पर्यंत त्या योजनांचा राबविण्याचा परिणाम हा झाला की 2019च्या इलेक्शन मध्ये सुद्धा मोदी निवडून आले. आणि नुसते निवडून आले नाही तर त्यांची लोकसभेमधली संख्या सुद्धा वाढली होती. आता बघा, 2014 ते 2000 हा त्यांना स्वतःला इस्टॅब्लिश करण्याचा काळ होता. त्याच्यामध्ये ते इस्टॅब्लिश झाले. 2019 मध्ये त्यांना परत बहुमत मिळालं आणि पुढच्या कार्याची दिशा त्यांनी सुरू केली. पण तिथून पुढची जी दिशा त्यांची राहिली तिथं फरक आढळला. फरक काय आढळला की त्यांना असा आत्मविश्वास निर्माण झाला की आता या देशामध्ये मीच पंतप्रधान आहे आणि मीच पंतप्रधान राहील. हा जो एक असा विश्वासाचा म्हणा किंवा नव्हे आत्मविश्वासाचा भाग त्यांच्यामध्ये निर्माण झाला. आणि जेव्हा माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तेव्हा त्याची प्रौढी सुरू होते. आणि सायकोलॉजिकली त्याला कोणी असो, तो लहान असो मोठा असो, कोणी असो, मानसिक दृष्ट्या त्याला असं वाटायला लागतं की आता माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ती मानसिकता 19 मध्ये त्यांच्यामध्ये रुजली आणि ती 1924 पर्यंत वाढत गेली. आणि त्या मानसिकतेमुळे त्यांनी स्वतःलाच केंद्रबिंदू करून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. कॅबिनेटमध्ये कोण कॅबिनेट आहे, कॅबिनेट नावाला आहे. पंतप्रधान जे करील ते कॅबिनेट मेंबर त्याला हो ला हो म्हणतील, अशी अवस्था त्यांनी निर्माण केली. त्याच्याच बरोबर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काही गोष्टी अशा करायला सुरुवात केली की त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ज्याला म्हणतात, तो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्यांची लोकसभेतली सिंगल पार्टीची संख्या कमी होण्यात झाला. 400 पारचा नारा होता. 400 पारचा नारा तर राहिला बाजूला, पण तो स्वतःच्या पक्षाच्या बळावर त्यांना बहुमत सुद्धा मिळवता आलं नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना जे 1924 मध्ये त्याला कुबड्या म्हणतात, नितीश कुमारचे किंवा चंद्रबाबू नायडूच्या पक्षाच्या, त्या बरोबर घेऊन सत्ता स्थापन करावी लागली आणि पंतप्रधान व्हावं लागलं. आता हा आलेख झाला. आता हा आलेख 24च्या नंतर कसा कसा बदलत गेला याचं जर अनालिसिस आपण केलं तर त्याच्यामध्ये अहमची भावना तर आलीच होती, पण ती अहमची भावना आल्यानंतर त्याचे जे दुर्गुण निर्माण होतात ते दुर्गुण निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि विरोधी पक्षाची सुद्धा अशी अवस्था राहिली की विरोधी पक्ष जरी हा मोदींना विरोध करीत राहिला परंतु तो स्वतःला एकवटू शकला नाही.
आणि तो स्वतःला एकवटू शकला नसल्यामुळे नरेंद्र मोदीला जो विरोध असायला पाहिजे तो विरोध निर्माण झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता देशामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहे, ज्या पद्धतीने जे आहे, नीटची साध्यात साध्यात गोष्ट म्हणजे नीटची परीक्षा घ्या, त्याच्यातून जे वातावरण निर्माण होत आहे, भ्रष्टाचाराने जो कळस साधलेला आहे, भ्रष्टाचाराबाबतीत नरेंद्र मोदीचं प्रसिद्ध वाक्य होतं, न खाऊंगा न खाने दूंगा. पण तो पहिला भाग जो आहे त्याच्यापर्यंत बाहेर लाट नरेंद्र मोदी हे कायम राहिलेले आहे, न खाऊंगा मध्ये. पण न खाणे देऊंगा जो आहे दुसरा नारा होता, त्याला ते आळा घालू शकले नाही. उलट त्याचं रूपांतर मला असं दिसतंय झालेलं कि न खाऊंगा नहीं बल्कि खाने देने वालों को रोकूंगा नहीं, अशी अवस्था आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराने जो आहे तो उच्चांक गाठलेला आहे. मशिनरीमध्ये असो, सरकारी यंत्रमध्ये असो, राजकीय यंत्रणेमध्ये असो, त्यामधलं उच्चांक गाठलेला आहे. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला दिसतो. त्याच्यात नीतिमत्ता आणि अनीतिमत्ता, नैतिकता आणि नैतिकताचे जे पॅरामीटर्स होते ते पॅरामीटर्स राहिलेले नाही. उलट त्याचा उपयोग जो आहे राजकीय याच्यावर काही करा, पण तू आपली मेजॉरिटी वाढवा, या स्टेजला येऊन पडलेला आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आमदार, खासदार आणि राजकीय कार्यकर्ते फोडणं चाललेलं आहे आणि पक्षामध्ये घेणे झालेले आहे, हे त्याचं प्रमाण आहे. आता हे 2029च्या इलेक्शन पर्यंत कुठच्या सराला जाऊन पोहोचेल हे आज सांगणं कठीण आहे. परंतु याच्यातून जे मला दिसतंय ते अराजकता वाढेल. आणि अराजकता वाढविण्याचा नरेंद्र मोदीचा एकूण स्वभाव, मानसिकता, कार्यपद्धती बघितली तर अराजकता वाढवून त्याच्यातून ते स्वतःला प्रस्थापित आणखीन जास्त करू शकतील असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि जर तुम्ही कुठल्या क्षेत्रात बघा, कुठल्या क्षेत्रावर कोणाकोणावर नैतिक बंधन राहिलेलं आहे, अनैतिकतेचा तर प्रश्नच नाही. एवढंच नाही तर दबदबा सुद्धा नाही. पूर्वी जो प्रशासनामध्ये लॉ अँड ऑर्डरचा दबदबा होता, तो आज दबदबा कुठेही दिसत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनाच रान मोकळं झालंय. आणि जेव्हा हे रान मोकळं होतं तेव्हा अराजकता झपाट्याने वाढत जाते. कदाचित कदाचित असं असू शकतं की नरेंद्र मोदींना ही अराजकता माजवायची असेल, वाढवायची असेल. काय सांगता? हा, कारण त्याचा परिणाम, अल्टिमेट एंड ज्याला म्हणतात, त्याचा परिणाम शेवटी हा होतो की डिक्टेटर निर्माण होतो. आणि आज म्हणजे केंद्र सरकार घ्या किंवा राज्य सरकार घ्या, समज याच्यामध्ये एक छत्री कार्य अमल जो म्हणतात तो राहिलेला नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. महाराष्ट्रात काय चाललेले आज आहे? कोणाचा पायपोस आहे? कोणी कोणाला विचारायला, आदर द्यायला, घ्यायला तयार नाही. कॉन्ट्ररी, याच्या विरुद्ध
फक्त एकच लक्ष दिसतंय की आता 29च्या इलेक्शनमध्ये 29च्या इलेक्शनसाठी अशी तयारी करणे की ज्याच्यामुळे जे आपलं सरकार स्थापन होईल. आणि ती तयारी करण्यासाठी मग ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करीत राहणे, असं वातावरण सध्या आहे. आता या वातावरणाचा फायदाही होऊ शकतो, तोटाही होऊ शकतो. हे दुधारी शस्त्र आहे. दुधारी शस्त्र असं आहे की भारताची जर जनता लक्षात घेतली, राजे महाराजांच्या काळापासून ही मेंढ्या बकऱ्यासारखी आहे. त्यांना स्वतःचा निर्णय घेता येत नाही, स्वतःचं मत बनवता येत नाही. जो त्यांना ज्या दिशेने नेईल त्या दिशेने नेतो. इथं तुम्ही डॉक्टर आंबेडकरचं कोटेशन लक्षात ठेवा, उदाहरण लक्षात ठेवा. डॉक्टर आंबेडकरने कसं म्हटलं होतं की माझी जनता ही मेंढ्या बकऱ्यासारखी आहे. तिला गुराखी ज्या पद्धतीने त्या दिशेने दिशा देईल त्या दिशेने ती जाते. आणि मी मी म्हणजे डॉक्टर आंबेडकरनी असं म्हटलं होतं की मी गुराख्याची भूमिका स्वीकारलेली आहे आणि मी माझ्या जनतेला जे आहे गुराख करतो तसे घेऊन जाईल. आज जे गुराखी आहेत, ज्यांना गुराखी म्हणून म्हणता येऊ शकतं किंवा ज्यांना वागता येऊ शकतं, ते कसे आहे तुम्ही बघा. त्यांचं उद्दिष्ट जे डॉक्टर आंबेडकर सारखं नाहीये. त्यांचं उद्दिष्ट त्यांच्या परीने त्यांच्यासारखा त्यांचा हेतू साध्य करण्याचा आहे. आता याच्यामध्ये जगाचा इतिहास जर बघितला तर याचा फायदाही आहे आणि तोटाही आहे. या मानसिकतेमुळे, या परिस्थितीमुळे लोक गेलेले आहेत, जाऊ शकतात. फक्त जो नेणारा आहे त्याचा हेतू, अंतस्थिती काय आहे याच्यावर फार अवलंबून आहे. त्याचा अंतस्थिती जर डिक्टेटर बनण्याचा असेल तर तो डिक्टेटर म्हणून बनवू शकतो. परंतु त्याचा जर अंतस्हेतू शुद्ध असेल तर तो या देशाला जे आहे देण्यासाठी बेनेवलंट डिक्टेटर सुद्धा बनवू शकतो. डिक्टेटर आणि बेनेवलंट डिक्टेटर मध्ये फरक आहे. डिक्टेटर आहे तो त्याला जे पाहिजे, राईट ऑर रॉंग, ते घडवून आणतो. बेनेवलंट डिक्टेटर आहे तो जनहित समोर ठेवतो, जनतेचं कल्याण समोर ठेवतो आणि जनतेच्या कल्याणासाठी आणि त्याच्या मार्फत देशाच्या उद्धारासाठी जे करायला पाहिजे ते करतो. पण याच्यासाठी त्या व्यक्तीला जे आहे स्वतंत्रपणे कारभार करावा लागतो. स्वतःची बुद्धी वापरावी लागते. आज एक गोष्ट चांगली आहे, दिसते मला, चांगली दिसते की नरेंद्र मोदीचा जो प्लस पॉइंट आहे, त्यांचे जे काय असतील ते सोडून बाजूला ठेव, पण आज नरेंद्र मोदीचा, मी जे लिखाण केलं नरेंद्र मोदीबद्दल, 3 पुस्तकं मी लिहिली आतापर्यंत, त्याच्यात मला एक गोष्ट दिसली. गोड आणि दोष थोडेफार सगळ्यात असतात, पण तो बाहेरला एक गोष्ट मला दिसते की ते स्वतःच्या स्वार्थाच्या परे आहेत. ही इज अबाउट सेल्फ इंटरेस्ट. ही हॅज नथिंग टू गेन फॉर हिमसेल्फ. त्याला त्याची फॅमिली बॅकग्राऊंड आहे, त्याला आगापीच्या कोणी नाही.
आणि दुसरी गोष्ट त्यांनी ज्या पद्धतीने कॅबिनेट चालवलेली आहे त्या कॅबिनेट मध्ये त्यांनी कॉकस ज्याला म्हणतात, चांडाळ चौकडी, ती निर्माण होऊ दिली नाही. इंदिरा गांधीच्या काळात काय झालं होतं, एमर्जन्सी जेव्हा लावली तेव्हा इंदिरा गांधीच्या काळामध्ये कॉकस निर्माण झालं आणि त्या कॉकसने जे इंदिरा गांधीला चालवलं. तर ती आशा मला नरेंद्र मोदी मध्ये दिसत. इफ एट ऑल ही बिकम डिक्टेटर, आय फील that he will be benevolent dictator. आणि आज देशाला जे काही चाललेलं आहे ते जर तुम्हाला चालू द्यायचं नसेल आणि खऱ्या अर्थाने देश पुढे न्यायचा असेल आणि जनतेचा एकूण स्वभाव, जनतेचे एकूण लेवल ऑफ थिंकिंग ही सगळी बघता बेनेवलंट डिक्टेटरची गरज आहे. काय म्हणताय? बेनेवलंट डिक्टेटरची गरज आहे. गरज आहे. आहे बेनेवलंट डिक्टेटर नाही, बेनेवलंट डिक्टेटर. जे मी सांगितले ज्या पद्धतीची आपल्या देशाची जनता आहे ती लक्षात घेता बेनेवलंट डिक्टेटरची गरज आहे. आणि बेनेवलंट डिक्टेटर नरेंद्र मोदी होऊ शकतो त्यांनी जर मनावर घेतलं तर. मग आता ही आणि मग निवडणूक, ते आता आता सर, आता तुम्ही तुम्ही बऱ्याच पैकी ते जे काही चित्र आता जे उभं केलेलं आहे, तुम्हाला जे हं, वैचारिक दृष्ट्या तुम्हाला जे वस्तुनिष्ठ हं, वाटतंय, हं, तर त्या हं, संदर्भातच मला आता प्रश्न अनेक माझ्या मनामध्ये एक 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 येत होते. हं, तर आता मी हं, थोडस आता बघा की तुम्ही असं सुरुवातीला म्हटला की ही अराजकता जी आहे सध्या जी दिसायला लागलेली आहे वेगवेगळ्या हो प्रकारची, हो त्याला प्रोत्साहन नरेंद्र मोदी देत आहेत का काय, अशी हं, शंका तुमच्या मनात आहे. हं, असं तुमचं एक वाक्य होतं. आधी हं, ते एक सांगा. दुसरं मला हे एक सांगा की तत्व वगैरे, अधिष्ठान, राष्ट्रप्रेम, राष्ट्रप्रथम, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नंतर पाठोपाठ भाजप राजकीय शाखा म्हणून, म्हणजे शब्दरचना किंवा एवढं मोठं सगळं. त्याच्यानंतर काय ते मी खाओ नथी, मी ना खाऊंगा ना खाणे दूंगा, वगैरे वगैरे वगैरे. आता याची म्हणजे अक्षरशः गल्लीबोळामध्ये खिल्ली उडवली जाते. परिस्थिती तशी. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. राजकीय तडजोड करायची, बेरजेचं राजकारण करायचं, आणि हो. राजकारणामध्ये सगळं कसं क्षम्य आहे, आणि आम्ही कशी हं, कूटनीती खेळतो, आणि वगैरे हं, वगैरे असं करून समर्थन केलं जातं. हं, त्यावेळेत तुम्ही ज्या पक्षाला अगदी महिना 2 महिने, एनसीपी नव्हे, नॅचरल करप्ट पार्टी आहे उनको जेल में डालेंगे असं जाहीर सभेमध्ये बोलता, हो हो त्याच्यानंतर त्या पक्षाला सामावून घेता, त्या हो पक्षाला अर्थमंत्री पद देता, त्याला हो सामावून घेता. असे कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणजे अगदी हं, नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकापासून लोकसभेच्या निवडणुकापर्यंत तुम्ही हं, कुणा हं, कुणाला सुचिरभूत करून घेतलेलं आहे, पार्टी विथ द डिफरन्स, सुचिरभूत काय वगैरे वगैरे ते सगळं. पण ते तुम्ही शुद्ध हं, करून घेतलंय, मग ते वॉशिंग मशीन झालं. हे काय, हं, हं, जसं साधं बहुमत मागच्या वेळेला मिळालं नाही, हे सगळं केलं, हे सगळं तुम्ही वर्णन केलं. त्याच्यानंतर इंदिरा गांधींचा तुम्ही उल्लेख केला, तर तो एक फरक दोघांमधला काय तो एक सांगा. आणि चौथं सांगा की आज कितीही नाही म्हटलं, जरी राज्यांची सत्ता गेलेली असली काँग्रेसच्या हातातून, तरी काँग्रेसचे बऱ्यापैकी खासदार आहेत, म्हणजे 96 काय वगैरे खासदार आहेत, म्हणजे 100च्या आसपास आहेत. आणि राहुल गांधींची प्रतिमा ही त्या अर्थाने मोहब्बत की दुकान त्यांनी ती जी चालवलेली आहे, ती एक चाललेली आहे. तर राहुल गांधी कितपत हे आव्हान त्यांच्या समोर निर्माण करू शकतात, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता मी 4-5 नाही प्रश्न नाही, हे एकत्र बघा. विचारले तुम्ही. हं, हा, हे बघा. आता माझ्या स्वभावाप्रमाणे जर सांगायचं असेल अगदी निर्भीडपणे, तर आजच्या परिस्थितीत नरेंद्र मोदीला राहुल गांधीच पर्याय होऊ शकतो.
दुसऱ्या कोणत्याही पार्टीमध्ये कोणताही नेता नाही की जो पर्याय होऊ शकतो. परंतु परंतु तुम्ही आता जो शब्द वापरला, मोहब्बत की काय, मोहब्बत की दुनिया, दुकान. हा. ना मोहब्बत की दुकान, त्या मोहब्बतच्या दुकानाने त्यांनी जो कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत पदयात्रा केली, त्याचा निश्चित परिणाम झाला. परंतु आपल्या देशामध्ये अडचण ही आहे की पर्टिक्युलर राजकारणामध्ये प्रस्थापित आणि अप्रस्थापित हे दोन भाग आहेत. ते सगळ्यात थरामध्ये, पण इतर राजकारणामध्ये त्याचा हा फार सर मोठा सर परिणाम बरं का होतो. सर 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 मी तुम्हाला मला थांबवावं लागणार आहे. ही वेळ आपली संपत आलेली आहे. पुढचे नाही नाही, थांबा 3-4 थांबा, हा हे हा, आता मला हे तुम्ही सांगा, नरेंद्र मोदी हे अराजक माजू पाहतात आहे असं तुम्हाला का वाटलेलं आहे ते सांगा. काय काय नरेंद्र मोदी हे स्वतः अराजक माजवतात आहेत का अशी शंका तुम्हाला आली नाही आहे, नाही 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 त्याच्याबद्दल नाही सांगा. नाही नाही, तसं म्हणत नाही मी. हा. ते स्वाभाविक नाही, परिस्थिती देशामध्ये अशी घडत चाललेली आहे हा. आणि घडील देत चाललेली आहे, ती अराजकतेकडे पोहोचेल आणि त्या अराजकतेचा फायदा जो आहे नरेंद्र मोदी घेतील, अच्छा. बर. ठीक. बरोबर. हे मी म्हणतो. बर. परंतु तो जर त्यांनी फायदा घेतला हं. तर तो दोन प्रकारे टर्न होऊ शकतो. एक, निरंकुश डिक्टेटर बनणे, ऍब्सोल्यूट डिक्टेटर बनणे. मग 2029च्या निवडणुका त्याचं काय? त्याच्या आधीच होईल हे सगळं, त्याच्या आधीच होईल. मग निवडणुका होतील की नाही? मागच्या वेळेस मी सांगितलं, मला शंका आहे की 2029च्या निवडणुका होतील का. शंका आहे जर तुम्हाला? हा जो पॉइंट अराजकतेचा जर अशा पॉइंटवर पोहोचला की त्याच्यात निर्णय घेतलं, डिक्टेटरशिपचा निर्णय घेणं भाग जर पडलं, तर मग इलेक्शन होण्याचा प्रश्नच नाही. एमर्जन्सी लागू होईल. आणि एमर्जन्सी मध्ये जे मागे झालं होतं ते आजही तसं निरंकुश अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी आहे. मी माझं पुस्तक आता जे येतं ते त्यावरच येत आहे. डिक्लेअर्ड एमर्जन्सी ऑफ इंदिरा गांधी अँड अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी ऑफ नरेंद्र मोदी, हे येत आहे. पण तू मला आशेचं किरण जे आहे, ते आशेचं किरण हे आहे की आता फार झालं, खूप झालं. आता एक कोणीतरी असा पंतप्रधान यायला पाहिजे की जो जे आहे खरं भारताच्या हिताचं, खरं जनतेच्या हिताचं काम करेल. आणि ती आशा मला नरेंद्र मोदी मध्ये दिसते. म्हणून मी बेनेवलंट शब्द वापरला. डिक्टेटरशिपचे दोन प्रकार आहे, ऍब्सोल्यूट डिक्टेटरशिप अँड बेनेवलंट डिक्टेटरशिप. तर नरेंद्र मोदी मध्ये मला बेनेवलंट डिक्टेटरशिपचे चिन्ह दिसत आहेत. आणि ते जर जर त्या पॉइंटवर झालं तर मग पुढे इलेक्शन घेण्याचा प्रश्नच येत नाही, नाही, ठीक आहे सर. हे हे मी बघा म्हणतो. सर, हे बघा सर, की नरेंद्र मोदी इतर कुणाही व्यक्तीसारखे, म्हणजे कुणीच अपवाद नाही जगामध्ये, चांगलं वाईट प्रत्येकामध्ये असतो, तो हे नाही. तर त्यांच्यातला जो चांगुलपणा आहे तो तुम्ही ऍप्रिशिएट करताय, आणि तो ऍप्रिशिएट करून तुम्ही तो शब्द वापरता की परोपकारी किंवा कनवाळू हुकुमशा, असा शब्द हो तुम्ही वापरताय. हो मी हो ऍग्री आहे त्याला, ठीक आहे. हो. आता मात्र जसं तुम्ही आत्ताच तुम्ही सांगितले की डिक्लेअर डेमोक्रेसी अँड अनडिक्लेअर डेमोक्रेसी, इंदिरा गांधी आणि मोदी, हे एक तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोट सुरुवातीला सांगितलं. आता 2024च्या ज्या निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टीला 240 जागांवर थांबावं लागलं, साधं बहुमत देखील मिळालं नाही. म्हणजे मिळालं नाही, बरोबर. भारतीय जनता हो पार्टीला एकट्याला. हो. म्हणजे ती त्या अर्थाने हार आहे, बरोबर. बरोबर. मग त्यावेळेला जे नॅरेटिव्ह आणलं
नॅरेटिव्ह केलं की संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, संविधान बदल, आणि त्याच्यामुळं मग या इंडिया आघाडी म्हणा, मविया महाराष्ट्रामध्ये यांना यश मिळेल. बरोबर. हो. हे सगळे मुद्दे लक्षात घेता मग हं. लोकशाहीची चौकट, मग मतदान, ह्या सगळ्या पब्लिक ओपिनियन, या गोष्टीला काहीच अर्थ ठेवायचा नाहीये का? हं. हं. बरोबर आहे. तुम्हाला इमर्जन्सी आणायची, त्याच्याकडे जर वाटचाल आहे, मग त्यांचं चांगुलपणा, परोपकारी हुकुमशहा वगैरे हे सगळं, म्हणजे मग लोकशाही थांबवायची आहे, निवडणुका थांबवायच्या आहेत, म्हणजे हे हे कुठल्या याच्यात बसतंय? तुम्हाला काय नाही वाटतं? नाही नाही डॉक्टर डॉक्टर फळे नाही, हा फार वेगळा विषय तुम्ही निघायला लागलेला आणि वेळ नाहीये. परंतु याच्यावर एक एपिसोड तू हे बघा, हे सगळं शेवटी कॉन्स्टिट्यूशन मधून निर्माण करावं लागणार आहे. मग सर, आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आता म्हणजे काय थांबा राष्ट्रीय? थांबा थांबा हा. थांबा, थांबा. वेळ नसल्यामुळे तुम्ही कॉन्स्टिट्यूशनवर स्वतंत्र मुलाखत ठेवा. या आपल्या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन बदलण्याचा प्रयत्न तो इंदिरा गांधीच्या काळात झाला, स्वर सिंग कमिटी नेमून. अटल बिहारी वाजपेयीच्या काळात झाला, व्यंकटचल्ला या कमिटी नेमून. आणि RSSचा तर प्रयत्न आहेच कॉन्स्टिट्यूशन बदल. आता हे प्रयत्न कसे झाले आणि याच्यात काय काय त्यांनी सजेस्ट केलं याच्यावर एक स्वतंत्र इंटरव्ह्यू होऊ नाही, शकतो. ते आपण निश्चित करू सर, ते परंतु निश्चित ती करू, आज नाही, निश्चित करू. त्याची वेळ मला नाहीये. अगदी थोडक्यामध्ये उत्तर द्या आता, की तुम्ही हा. जे काही शब्द वापरताय, परोपकारी हुकुमशहा, तर ते होतील तर ते कोणत्या कायद्याने होतील, काय होतील, तेवढं सांगा. नाही, कायद्याचे तर प्रश्नच नाही ना. मग ते कायद्याचा प्रश्न नाही. हे बघा, जर हे सगळं वातावरण आजचं जे अशा स्टेजवर गेलं की तिथं एमर्जन्सी लावणं जरुरी होईल, इतर कोणत्याही मार्गाने ही परिस्थिती बदलू शकत नाही, अशी जर स्टेज आली तर त्या स्टेजवर एकच पर्याय आहे. तो पर्याय आहे एमर्जन्सी लागू करणे. आणि एमर्जन्सी लागू केल्यावर म्हणतो मग 2029 इलेक्शन घ्यायची की नाही हा प्रश्न निर्माण होतो. आणि ही इमर्जन्सी किती काळ चालू शकते? अल्टिमेटली त्याचं जर रूपांतर बेनेवलेंट डिक्टेटरशिप मध्ये झालं तर देशाच्या आणि जनतेच्या दृष्टीने चांगलं आहे, हे मी म्हणतो. चांगलं आहे म्हणजे तुम्ही असं म्हणता इमर्जन्सी चांगली आहे, असं त्याचा अर्थ नो, झाला ना सर? एमर्जन्सीचा उपयोग जर बेनेवलंट डिक्टेटरशिप निर्माण करण्यामध्ये केला तर चांगली आहे, आणि म्हणजे इंदिरा गांधी सारखा केला तर चूक आहे, वाईट आहे. हा दोन्हीचा फरक समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि हा दोन्हीचा समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी इंदिरा गांधीच्या काळापासून वाजपेयीच्या काळात आणि आज कॉन्स्टिट्यूशन बदलण्यासाठी ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यांचे रिपोर्ट बघावे लागतील. आणि ते रिपोर्ट मला स्वर्ण सिंग कमिटी, व्यंकटचल्ला कमिटी, कदाचित चीफ जस्टिसचं नाव वेगळं असू, पण चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी वाजपेयींनी नेमली होती. आणि आता जे डॉक्युमेंट तयार आहे त्या सगळ्याचं विश्लेषण करावं लागेल. नाही, हे ते बघा एक एक सर, दोन दोन वाक्यात सर सांगते, ऐका, पण सॉरी तुमचा सॉरी सॉरी मेन टू, पॉइंट तुमचा आता सॉल्व्ह झाला. ऐका ऐका सर, ऐका. हा. आत्ता अक्षरशः 2 मिनिट आहेत, त्याच्यामुळे मला हम्म. थांबावं लागणार आहे, तुम्हालाही थांबावं लागणार आहे. हम्म. पण हे जे काही गोंधळात टाकणारी गोष्ट तुम्ही बोललेला आहात, बरं का, हम्म. की तुम्ही असं म्हणताय अनडिक्लेअर डेमोक्रेसी पण चालू आहे, हम्म. अनडिक्लेअर इमर्जन्सी, अनडिक्लेअर हम्म. डेमोक्रेसी, अनडिक्लेअर इमर्जन्सी. हम्म.
मग आता मोदी आता 2029 मध्ये ते जर तसे झाले, ते लागू झाले आणि परोपकारी झाले, तर ते चांगलं असेल असंही तुम्ही म्हणता, बरोबर? हं, मग असं डिक्लेअरच मोदींनी का करू नये की आता भारतामध्ये कायम स्वरूपी निवडणुका, म्हणजे पुतीन व्हावं का त्यांनी? हं, रशियाच्या हं, पुतीनने जे केलेलं आहे हं, की तया हयात तसं हं. करायचं आहे का? त्याला तुमचा पाठिंबा आहे का? नाही नाही, ते नाही वाटत मला. ते नाही वाटत. म्हणजे रशिया तर त्यांचं नाही 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 नाही, ठीक हं, आहे, ते नाही वाटत. मग काय वाटतंय मग तुम्हाला? इंदिरा गांधींची डेमोक्रेसी वेगळी आणि नरेंद्र मोदींची डेमोक्रेसी वेगळी, इमर्जन्सी. वेगळी. हे म्हणजे यांची यांची इमर्जन्सी वेगळी, त्यांची इमर्जन्सी वेगळी. यांची आणीबाणी वेगळी, त्यांची आणीबाणी वेगळी. काय? बरोबर आहे. इंदिरा बरोबर गांधी आहे. कशा प्रखर हुकुमशहा होत्या, असं म्हणायचं तुम्हाला. बिलकुल. आणि बिलकुल. मोदी कसे असणार? परोपकारी राहणार. बेनेवलंट. बरोबर आहे.